जय जय रघुवीर समर्थ। नभे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा। नभे दृश्य दृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 193 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी या राघवाचं रूप कसं आहे हे आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगितलं। मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, ज्याची देहबुद्धी जागृत आहे, ज्याचा देहबुद्धीचा निश्चय आहे, त्याला या राघवाचं रूप, त्याच्या मनाला या आत्मज्ञानाचं स्वरूप कधीच कळू शकत नाही। कारण का? दुजे वीण जे ध्यान सर्वोत्तमाचे, मी आणि ईश्वर हा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवाला काही केल्या या ईश्वरीय शक्तीचा अनुभव येऊ शकत नाही। त्याच्या स्वरूपाशी तदाकारता त्याला प्राप्त करता येऊ शकत नाही। आणि म्हणून समर्थ म्हणतात की तया खूण ते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोही न साहे। अशा या परमतत्वाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी एकच गोष्ट आहे की ते मी पण संपलं पाहिजे। आणि ज्याचं मी पण संपलं त्याला जर विचारलं की हे ईश्वरीय तत्व काय आहे, हा परमतत्व काय आहे, हा आत्मानुभव काय आहे, आमचे समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की मुक्याने जर गुळ खाल्ला आणि दुसऱ्याने त्याला विचारलं की अरे या गुळाचा अनुभव काय आहे, तर तो गुळाचा अनुभव त्याला सांगू शकेल का? निश्चितच नाही। त्यासाठी स्वतः त्या गुळाची चव जशी त्याला घ्यावी लागेल, त्याप्रमाणे या परमतत्वाचा अनुभव, ही आत्मानुभूती ज्याने घेतलेली आहे, त्या आत्मानुभूतीला कुठल्याही गुणाचा स्पर्श होऊ शकत नाही। त्याला कुठलीही गुणात्मक अवस्था वर्णन करू शकत नाही। रामकृष्ण परमहंस त्यांच्या विचारधनामध्ये एक फार सुंदर उदाहरण देतात की आत्मज्ञान म्हणजे काय आहे। एक मिठाची बाहुली बनवली आणि त्या मिठाच्या बाहुलीला जर समुद्राचा तळ गाठून तू परत वरती ये म्हटलं तर तिला वरती येता येईल का? ती जशी त्या समुद्रामध्ये क्षणामध्ये विरघळून जाते, त्याप्रमाणे आत्मज्ञान नावाची गोष्ट, ही स्थिती प्राप्त होताच गुणात्मक अवस्था मागं पडतात। आणि जेव्हा ती गुणात्मक अवस्था मागं पडते त्यावेळेला त्या स्थितीला केवळ आहे याच्या पलीकडे दुसरा कुठलाही गुणविशेष आपल्याला देता येत नाही। बस ते आहे, त्याच्या पलीकडे जाऊन त्या आत्मज्ञानाच्या विषयी कुठल्याही प्रकारची कल्पना तिथं प्रवेशच करू शकत नाही। हे समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत। कसं आहे ते आत्मज्ञान, कसं आहे ते आत्मतत्व। नवे जाणता नेणता देवराणा, तो ज्ञानी देखील नाही, तो जाणता देखील नाही। ते तत्वज्ञान जरी स्वसंवेद्य असलं, जरी सर्व गुणसंपन्न असलं, तरी त्या परमतत्वाला जाणता आणि नेणता, अज्ञान, या दोन्हीही अवस्थांचा स्पर्श नाही। कारण या सगळ्या अवस्था मायेच्या अधीन असल्यामुळं माया ही तिथं लज्जायमान होते, ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्या परमतत्वाच्या असलेल्या या निसंग अवस्थेला।
अशा या परमतत्वाचं वर्णन करताना समर्थ म्हणतायत, नव्हे जाणता नेणता देवराणा. अशा या देवराणाला नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. ज्याला वेदशास्त्रांच्या आधाराने, पुराणांच्या आधाराने वर्णन करून त्याच्या स्वरूपाचं यथार्थ चित्र आपल्याला उभं करता येऊ शकत नाही. यथार्थ हा शब्द फार महत्वाचा आहे. जसं आहे तसं. कारण एखादी वस्तू जशी आहे तशी ही तसंही आम्हाला शब्दांच्या आधाराने प्रगट करता येत नाही. कारण वस्तूला असलेले गुणधर्मांच्या आधाराने आपण त्या वस्तूचं वर्णन करत असतो. वस्तू ही नेहमीच त्या गुणांच्या पलीकडे असते, त्यामुळे ती निर्गुण असते. इथं समर्थ देखील म्हणतात की वेदशास्त्र पुराण ही त्या वस्तूचं गुणात्मक अंग आपल्याला दाखवतात, ना ती वस्तू दाखवतात. त्यामुळे नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. आणि पुढं काय, नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. त्या परमतत्वाला दृश्य म्हणावं तर तो दृश्यही नाही, त्याला अदृश्य म्हणावं तर त्याला अदृश्य देखील म्हणता येत नाही. बरं, दृश्य आणि अदृश्य यांच्यामध्ये त्रयस्थ म्हणून साक्षीत्वाने सांगावं तर तो साक्षी देखील नाही. नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. हे वेदशास्त्र त्याचा तळ गाठू शकत नाहीत. वेदांना देखील मर्यादा आहे. त्यामुळे सहस्रमुखाचा शेष देखील स्वयशेष मौनावला स्थिर पाहे, अशी त्याची अवस्था होते. तो देखील जो प्रत्यक्ष या भगवंताच्या निश्वासांमधून प्रगटलेल्या वेदांच्या साह्याने देखील त्याचं अस्तित्व जाणू शकत नाही. असं ते परमतत्व, ज्याला कुठल्याही प्रकारचा गुण हा स्पर्शच होत नाही. सज्जनो, असं ते निर्विकल्प, निर्गुण, निराकार, परातीत असं हे परमतत्व समर्थ आम्हाला सांगतायत. आता इथं आमच्यासारख्या देहबुद्धीच्या मंडळींना अनेक प्रश्न पडू शकतात. आपण म्हणताय समर्थ की परब्रह्म ते मीपणे आकळेना, आणि ते परब्रह्म कळण्यासाठी काय, तया ज्ञान हे कल्पांत काळी कळेना. ज्ञानाशिवाय ईश्वराचं दर्शन नाही असं आपण म्हणताय. पण तुम्ही लगेच पुढच्या श्लोकामध्ये म्हणताय की ते परमतत्व ना जाणता आहे ना नेणता आहे. मग त्याच्याजवळ पण जर ज्ञानाचा एक प्रकारे स्पर्श होत नाही तर मग या ज्ञानाची गरज काय. आम्ही खरं तर वकीलच व्हायला पाहिजे होतं, कारण आम्ही या संतांना त्यांच्या शब्दामध्ये अडकवायचा प्रयत्न करतो. पण आमचं हे सगळं ज्ञान देहबुद्धीचं आहे सज्जनो. आम्ही या देहाच्या पातळीवरून संतांची कशी मिमिक्षा करणार, कशा पद्धतीने त्यांना नेमकं काय सांगायचंय हे समजून घेणार बरं. त्यामुळे ज्ञानाचा स्पर्श होत नाही, मग त्यापेक्षा ज्ञानाची उपेक्षा केलेलीच बरी ना. कशाला एवढा अभ्यास करा, कशाला ते ज्ञान, आत्मज्ञान याचा अट्टहास मांडा, जर ते ईश्वरीय तत्वापर्यंत पोहोचत नसेल तर. आणि मग अज्ञान म्हणजे अर्थात या सगळ्या गोष्टींशी विन्मुख होऊन राहिलो तर अज्ञान देखील तिथे स्वाभाविकपणे पोहोचत नाही. म्हणजे तो ना जाणता आहे ना तो नेणता आहे. मग आम्ही नेमकं करायचं काय, हा खरा प्रश्न पडतो. नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. मग उगीच या कथा करायच्या का, उगीच हे मनाच्या श्लोकाचं विश्लेषण करायचं का, उगीच आम्ही रामकथेसाठी 9-9 दिवस हव्यास करत या सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये जातोय का. जर ते वेद पुराण त्या भगवंताचं यथार्थ रूप सांगत नसेल तर हे देखील सगळे व्यर्थच आहे असं वाटतं की नाही. खरोखर हा परमार्थाचा प्रांत जोपर्यंत आपण गुरुनिष्ठ नाही, गुरुने दिलेल्या साधनेतून आपण जात नाही, तोपर्यंत सज्जनो कळणं अत्यंत अवघड आहे. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. तो ना दृश्य आहे ना अदृश्य आहे ना साक्षीत्व आहे. मग त्या दृश्यामध्ये त्याची सगुण मूर्तीची स्थापना करून सगुण पूजा करायची काय गरज आहे, जर ती त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीये तर या ईश्वरीय तत्वाला प्राप्त करण्यासाठी हे साधन तरी कशाला करायचं. श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. उगीच मग वेदशास्त्रांचं पठण करून बघा, ते वेदाध्ययन करणं काही एवढं सोपं नाहीये. मी अनेकदा अनेक वेद पाठशाळांमध्ये जात असतो, बघत असतो ती मुलं घनपाठी होण्यासाठी प्रचंड अभ्यास करत असतात, प्रचंड अभ्यास. मग अशा या
अभ्यासातून, या वेदाभ्यासातून, या वेदांच्या ऋचांमधून जर तो भगवंत प्रगटत नसेल, तर मग हे परमतत्वासाठी ही सगळी साधनं, याची मर्यादा काय आहे नेमकी? सज्जनो, खरोखर हा अत्यंत चिंतनीय असा प्रश्न आहे. याच्यासाठी सर्वात पहिले आपण महादेवाच्या अत्यंत प्रिय अशा महिम्न स्तोत्राच्या प्रथम श्लोकाचं चिंतन बघूयात, की ज्यामधून आपल्याला कळेल की या पुष्पदंताने देखील या महादेवाची प्रार्थना करताना काय भूमिका घेतलेली आहे. पहिला श्लोक आहे, महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य शत्रुषी स्तुतीर ब्रह्मादीनाम अपि तदवसन्नास्त्वयि गिरा अथावाच्य सर्व स्वमति परिणामावधी गृणन ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरा. महिम्न मध्ये पुष्पदंत भगवंताची स्तोत्र म्हणण्याच्या आधी आपली भूमिका मांडतो आणि तो काय म्हणतोय त्याचा बाकीचा अर्थ सोडून द्या. त्यामध्ये मुख्यत्वाने तो हे म्हणतोय की हे महादेवा, तुझं रूप, तुझं स्वरूप हे शब्दाच्या अखत्यारीत नाही. तू माझ्या स्तोत्राच्या आधाराने निश्चितच माझ्यावरती प्रसन्न व्हावा असं माझ्याकडे काहीच नाही. पण मला एक आशेचा किरण सापडतो की जर प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केलेली स्तुती देखील जर तुझ्यापर्यंत पोहोचत नसेल, तर याच ब्रह्मदेवाच्या सृष्टीमधला मी एक त्याचा छोटासा चरणरज, मग मी देखील केलेली स्तुती काय हरकत आहे? जर ती पोचत नसेल तर ही पण पोचणार नाही. पण आम्हाला खात्री आहे प्रभो, श्रीमद भागवत काय, रामायण काय, प्रभूच्या अवताराच्या आधी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली, प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेमुळे त्या भगवंताला सगुणामध्ये यावं लागलं. हेच आम्हाला या सगळ्या पुराणांमध्ये दिसतं. ब्रह्मदेवाची स्तुतीप्रमाणेच त्या ब्रह्मदेवाच्या सृष्टीमधला मी एक जीव जर त्याच तळमळीने, त्याच तडफेने, त्याच व्याकुळतेने जर हे प्रभो तुला हाक मारली, तर तू देखील तुझं या असलेल्या निर्गुण निराकार स्वरूपामधून बाहेर येशील याची मला खात्री आहे. आणि म्हणून त्या तन्मयतेने हे प्रभो मी तुझी प्रार्थना करतो. परमतत्व त्याच्या मूळ रूपामध्ये केवळ आहे या अवस्थेत आहे, परंतु ते स्वसंवेद्य आहे. ते सर्व ज्ञान, सर्व गुण संपन्न आहे. त्याला तुम्हाला प्रगट होण्यासाठी तेवढी तळमळ, ती मनाची अवस्था यायला पाहिजे. तेव्हा तुमचं साधन हे खऱ्या अर्थाने त्या ईश्वरीय तत्वाच्या अनुभवासाठी तुम्हाला योग्य करू शकतं. आता बघा, आणखीन एक गंमत अशी आहे की साधन या शब्दाचा जर फोड केली तर ज्याने साधत नाही ते साधन. साधनेतून साधत नाही हे कळणं, याचे दोन मार्ग आहेत. एक, आत्ताची जी भूमिका मी मांडली या श्लोकाच्या सुरुवातीला, की अरे जर तो कशानेच कळत नाही तर मग कशाला करायचं हे सगळं, म्हणजे काहीच करायचं नाही आणि उगीच नावं ठेवायची आणि म्हणायचं बघा समर्थांनीच लिहिलंय. बघा, आमची मानवी बुद्धी ना फार तर्कवादी असते आणि त्यामुळं असे काहीतरी विचित्र अर्थ श्लोकांमधून ती काढू शकते. आणि दुसरा साधन ही अवस्था अशी आहे की साधनेची पराकाष्ठा केली आहे आणि त्या पराकाष्ठेमध्ये संपूर्ण शरणागती झाली आणि त्या संपूर्ण शरणागतीच्या अवस्थेमध्ये ही भूमिका तयार झाली, प्रभो मी तुला नाही प्राप्त करू शकत रे, नाही मी तुला साध्य करू शकत प्रभो, मी अतबल आहे, मी एक अजाण जीव आहे तुझा, मला नाही कळत रे प्रभो. मी तुझं नाम घेतोय खरं, पण ते नाम माझं अजूनही मला निर्विषय करत नाही, मला अजूनही ते ज्ञान प्राप्त होत नाही प्रभो. मी तुझ्यापर्यंत कसा पोहोचो? रामा, आता तूच ये बाबा आणि तूच या लेकराला कळवळून जवळ घे. मी माझ्या या सगळ्या साधनेच्या आधाराने हतबल आहे, मी तुझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत. ही हतबलता, ही शरणागतीचा, या साधनेचा परमोच्च बिंदू आहे. एक देहधारी मंडळींचं काहीच न करत या अशा गोष्टींच्या बद्दल नावं ठेवणं किंवा तर्कवादी दृष्टिकोनातून या श्लोकांचा विचित्र अर्थ काढणं, हा एक साधनेचा टप्पा झाला. आणि दुसरा साधनेचा टप्पा ही संपूर्ण शरणागती आहे. आणि ही संपूर्ण शरणागती येण्यासाठी आम्हाला या श्लोकाचा वापर करून साधन केलं पाहिजे. नवे जाणता नेणता देवराणा,
आपण खूप ग्रंथ अभ्यासले, आपलं खूप वाक्य पांडित्य आहे, म्हणून तो ईश्वर आपल्याला सापडेल, त्याची प्राप्ती होईल, या अहंकारातून स्वतःला सोडवणं म्हणजे तो जाणता नाही या भूमिकेशी तद्रूप होणं आहे. तो नेणता नाही याचा अर्थ एखाद्या अज्ञानी जीवाचा उगीच तिरस्कार करणं, चार चौघामध्ये त्याला घालून पाडून बोलणं, त्याचा अपमान करणं, हा देखील या अहंकाराचाच एक वेगळा रंग आहे, एक वेगळं रूप आहे. काय होतं माऊलीच्याकडं पैठणला जेव्हा ते शुद्धीपत्र आणायला गेले आणि जेव्हा तिथल्या ब्रह्मवृंदाने सगळ्या ग्रंथांचं अध्ययन करून सांगितलं की तुम्हाला शुद्धी मिळूच शकत नाही, आणि त्यावेळेला त्या माऊलीच्या हृदयाला किती त्रास सहन करावा लागला. पण हे सगळं असतानाही माऊली या सो कॉल्ड इंटेलेक्ट असलेल्या लोकांच्याकडे देखील त्यांच्या अज्ञानावरती कधीही हसली नाही, कधीही त्यांच्याबद्दल तिने मनामध्ये त्रागा केला नाही, कधी संताप ठेवला नाही. तसं संत हृदय असं असतं की ते ज्ञानापेक्षा अज्ञानाला देखील आपलंसं करतात, त्यालाही असा भरोसा देतात की असेल, तुला काही कळत नाही ना, काहीच हरकत नाही. कारण ईश्वर काय आहे, श्री महाराजांच्या चरित्रामधले प्रसंग आहेत. महाराज कुठला तरी प्रश्न विचारायचे आणि मग ज्ञानी मंडळी त्याला उत्तरं देऊ लागायची. एखादा शांत बसलेला असायचा, महाराज म्हणे तुम्ही काही बोलत नाही. ते म्हणाले महाराज मला काहीच कळत नाही. अरे काही कळत नाही असं काय म्हणताय, एवढं लोक बोलतायत, माझ्याबरोबर राहताय, काही कळत कसं नाही. त्यावरती तो डोळ्यात पाणी आणून हात जोडून म्हणायचा, महाराज मला खरंच काही कळत नाही हो, क्षमा असावी महाराज, मला खरंच काही कळत नाही. मग महाराज त्याला जवळ घ्यायचे, पाठीवरून हात फिरवत म्हणायचे की मला खरंच काही कळत नाही, हे ज्याला कळलं त्याला सर्व कळलं. हाच आहे नवे जाणता नेणता देवराणा, या अवस्थेशी तद्रूप झालेला साधक. आणि त्याला या अवस्थेमध्येच जे दुसरं साधन दिलेलं आहे, रामकथा, भगवत कथा, पुराण, या सगळ्यांचं ऐकण्याची, याने काय होतं, या गोष्टी ऐकल्याने त्या भगवंताच्या दर्शनाची तळमळ तुमच्या हृदयामध्ये जागृत होते. काय ऐकायची ती कथा, काय ऐकायचं त्या रामाचे गुण, काय ऐकायची त्या रामाची लीला, वारंवार ऐकायची, पुन्हा पुन्हा ऐकायची, यासाठी की तो राम, त्याचं चरित्र एवढं गोड आहे, तर तो त्याचं दर्शन किती गोड असेल, कसा असेल माझा राम, कसा असेल त्याचं सगुण चरित्र. रामा, अरे रामा मला दर्शन देशील का रे तू. सज्जनो, आपण एखाद्या व्यक्तीला भेटण्याची तळमळ कधी मनात निर्माण करतो, जेव्हा त्या व्यक्तीचं चरित्र, त्याची लीला ऐकतो. तुमचा जो कोणी आदर्श असेल, मग राजकारणातला असेल, खेळामधला असेल, संगीतामधला असेल, कुठलाही साहित्यामधला असेल, अशा व्यक्तीचं तुम्ही पहिल्यांदा कुठेतरी चरित्र, त्याची लीला ऐकता आणि मग तुमच्या मनाला प्रेरणा होते की त्याचं दर्शन व्हावं, काही करून त्याला भेटावं, होय की नाही. तसं भगवंताची कथा ऐकता ऐकता मनामध्ये ही तळमळ जागृत होणं, आणि ती तळमळच तुम्हाला त्या भगवंताच्या केवळ आहे या भूमिकेपर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळं कधीही वेदशास्त्र पुराण याचा अव्यय करू नका. एखाद्या चातकाप्रमाणे कथा पिऊन टाका, तळमळ लागू द्या हृदयाला, तोपर्यंत कथा ऐकत राहा जोपर्यंत डोळ्यामधून घळाघळा पाणी वाहणार नाही, जोपर्यंत तो राम, त्याचं दर्शन व्हावं असं मनापासून वाटत नाही. नवे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. असू दे त्याची मर्यादा, पण त्या मर्यादेतून जी तळमळ लागते तेच मुमुक्षत्व आहे. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. तो ना दृश्यात्मक आहे, ना तो अदृश्य आहे, ना तो कशाचा साक्षी आहे. सज्जनो, या तिन्ही अवस्थांचं चिंतन आपल्या हृदयामध्ये करा. सगुण रूपाने दिसणारे हे दृश्य जग ही भगवंताचं एक असलेलं रूपच समजून या दृश्यावरती प्रेम करा. या दृश्यामध्ये तो अनुस्यूत असल्यामुळं तो अदृश्य आहे, या भूमिकेमुळं दृश्याचं जरी उत्पत्ती स्थिती लय झालं तरी तो ईश्वर जसाच्या तसा आहे, या भूमिकेला कधी आपल्या हृदयातून जाऊ देऊ नका. आणि तो या दृश्य अदृश्य याच्या पलीकडे जरी साक्षीत्वाच्या भूमिकेमध्ये जाऊन विचार केला तर त्या जीवनामध्ये आपण तटस्थ होणं, या प्रारब्धाच्या भोगांना साक्षीत्वाने भोगणं, हे देखील त्या ईश्वरीय तत्वाचंच अवलोकन करणं आहे. अशा रीतीने हे वैराग्यच
मनुष्याला या ईश्वर दर्शनासाठी तयार करत असतं, अनुकूल करत असतं. आणि नये श्रुती नेणती नेणती अंत त्याचा अंत हा कधीच येत नसल्यामुळं आपण वारंवार वारंवार त्याच्यामध्ये गोताखोरासारख्या उड्या मारत राहाव्यात. त्याचे ते वेद वाक्य त्याचं चिंतन करत राहावं. हा भगवंताचा निश्वास असल्यामुळं त्यामधली वॉर्मथ, त्यामध्ये असलेलं त्या भगवंताचं अस्तित्व अनुभवत राहण्यासाठी पुन्हा पुन्हा याचं पुरश्चरण करत राहावं. अशा रीतीने साधनेमध्ये आपली देहबुद्धी संपता क्षणी जे उरतं त्याचं नाव आहे आत्मज्ञान. समर्थ आम्हाला अशा रीतीने आत्मज्ञानाला शब्दाच्या रूपाने समजावून सांगतात. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.